चल भावा सिटीच्या नवीन एका एपिसोडच्या एक्सप्लेनेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा एपिसोड म्हणजे काल जो झाला तो 1 मेचा एपिसोड त्यांनी 2 मेला दाखवला। त्याच्यामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणजे महाराष्ट्र दिन स्पेशल त्याने एपिसोड मध्ये भरपूर गोष्टी इन्व्हेंट केल्या म्हणायला काही हरकत नाही, कारण नवीन नवीन गोष्टी करता करता जी आपली संस्कृती आहे किंवा जी आपली मराठी एक मान्यता आहे किंवा एक आपली संस्कृती चालत जी आले त्याला निगडीत सगळ्या कंटेस्टंटनी धोतर असेल, कुर्ता असेल किंवा सगळ्या मुलींनी साडी असेल, मग त्यामध्ये नऊवारी साडी असेल किंवा कोणतीही साडी असेल, अशा साडी आणि धोतरचा जो ड्रेस असतो तो ड्रेस घालून आले होते। बघायला उत्तम वाटत होतं, बघायला खूप मस्त वाटत होतं आणि वातावरण देखील खूप मस्त होतं, कारण एपिसोडच्या सुरुवातीलाच रांगोळी घालणं असेल किंवा मंदिराची सजावट करणं असेल, साफसफाई करणं असेल, जे की आपण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एखादं मंदिर सजवण्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो ते सगळं एपिसोडच्या सुरुवातीला दाखवलं गेलं। आज नवीन जर एंट्री कोणाची झाली तर शाहीर आविष्कार। आता हे नाव भरपूर लोकांना माहिती असेलही। शाहीर आविष्कार हे त्याचा एक संघ आहे आणि खूप मोठे शाहीर आहेत ते, वेगवेगळ्या टॉपिक्स वरती। आता ह्या एपिसोड मध्ये महाराष्ट्र दिनावरती त्यांनी पोवाडा सादर केला होता, पण ते एक वेगवेगळ्या टॉपिक वरती पोवाडा सादर करतात। आणि तुम्हाला खरं सांगायचं तर शाहीर आविष्कार आणि त्यांचा जो संघ आहे त्यांच्याबद्दल जितकं बोलत तितकं कमी आहे, कारण महाराष्ट्र दिनावरती त्यांनी जो पोवाडा सादर केला अख्ख्या एपिसोड मध्ये कमीत कमी 5 मिनिटापर्यंत त्यांचा अख्खा पोवाडा शो मध्ये घेतलेला आहे, कारण तो एवढा महत्वाचा पोवाडा होता। मग ते आवाजात चढ उतार असेल किंवा डोलकी असेल, डफ असेल, सूरपेटी असेल, संबळ असेल, या सगळ्यांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे, कारण आपण नवनवीन गोष्टी करत चाललोय, नवनवीन गाणे ऐकत चाललोय, इलेक्ट्रिक म्युझिक ऐकत चाललोय, पण त्याबरोबर हे जे आपलं स्वतःचं महाराष्ट्रीयन कल्चर जे आहे, ढोलकी असेल, डफ असेल किंवा सूरपेटी, संबळ, या सगळ्यांचं परत एकदा एखाद्या पोवाड्यामध्ये आविष्कार हे जे शाहीर आहेत यांनी केलेलं आहे। बाय द वे आविष्कार शाहीरना मी पर्सनली भेटलेलो आहे आणि ते इतके चांगले आहेत, त्यांच्याबरोबर आपण एक प्रोजेक्ट देखील केलेला आहे, त्यामुळे मी पर्सनली ओळखतो त्यांना आणि ते खरंच खूप चांगले आहेत। त्यांना खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने मी देऊ इच्छितो। तर त्यांनी खूप छान असा पोवाडा सादर केला। त्याचबरोबर आजचा जर टास्क बद्दल बोलाल तर टास्कच्या आधी म्हणजे मेन टास्क व्हायच्या आधी काही त्यांना कामं वाटून दिली होती, म्हणजे जसं की साफसफाईचं काम करणे, त्याचबरोबर जेवणाचं काम करणे। आता त्यांच्यामध्ये पण टीम वाटून दिल्या होत्या। महत्वाचं हे होतं की आजच्या एपिसोडमध्ये भांडणं कुणाची झाली नाहीत खरोखर, कारण हे जे टास्क वाटून दिले ना, ते टास्क वाटून देताना मुद्दामून श्रेय चलपतीने काय केलं की बाबा जेवण कुणाला बनवता येतं। आता असं तर नाही आहे की टीम ए ला बनवता येतं आणि टीम बी ला बनवता येत नाही, किंवा टीम ए मधल्या सगळ्यांनाच बनवता येतं आणि टीम बी मधल्या सगळ्यांनाच बनवता येत नाही, असं तर नाही आहे। त्यामुळं जेवण कोणाला बनवता येतं तर बाबा श्रुती, अनुश्री, काजल, प्रणाली या 4 मुलींना जेवण बनवायचा टास्क दिला। तुम्हाला माहिती असेल श्रुती आणि प्रणाली एक टीम मधले आणि काजल आणि अनुश्री दुसऱ्या टीम मधले, त्यामुळे या दोन्ही टीमचं एकत्रीकरण केल्यामुळं त्यांच्यामध्येच आम्हाला एक नवीनच आज एक आस्वाद मिळाला किंवा एक बघायला मिळालं, एक मनोरंजन झालं की बाबा 2 टीमच्या जोड्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये किती छान संवाद होतो किंवा किती छान जोक्स होतात। त्याचबरोबर मुलांच्या दीपक, क्रिश आणि विजय हे देखील म्हणजे जेवण बनवायला श्रुती, अनुश्री, काजल आणि प्रणाली यांना सपोर्ट करत होते। इथं अजून एक गोष्ट काय कळाली की श्रुती आणि प्रणाली या एकाच टीम मधले आहेत, पण प्रणाली आणि श्रुती एकत्र असल्या तरी पण तिथं काजल आणि आपली अनुश्री या दोघी बी टीमच्या असताना देखील त्यांच्याबरोबर खूप चांगले जोक्स क्रॅक व्हायचे, कारण तुम्हाला माहित असेल एपिसोडमध्ये आपला पैलवान नव्हता, त्याला टाके पडले होते, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्यामुळं श्रुती कुठेतरी एकटी पडत होती आणि हे ती दाखवत म्हणजे म्हटली देखील होती की सगळ्यांचे पार्टनर आहेत, सगळ्यांचा म्हणजे ग्रुप मेंबर आहेत, पण माझा पार्टनर नाही आहे, त्यामुळे मला खूप एकटं वाटत होतं। पण ती कमी भरून काढण्यासाठी अनुश्री असेल, विजय असेल किंवा प्रणाली असेल, हे सगळे एकत्रित श्रुतीला मनोरंजन करत होते, श्रुतीबरोबर जोक्स करत होते, श्रुतीबरोबर मजा मस्ती करत होते, त्यामुळे तिला पैलवानची कमतरता जरा कमी भासत होती। पण कमतरता भासते नाही भासते म्हणता म्हणता पैलवानची एंट्री झाली। तुम्ही बघितलं असाल पैलवानला इथं स्टिचेस टाके पडलेत, तिथं बँडेज करून पैलवानची एंट्री केली, त्याचं तोंड पण भरपूर सुजलंय, त्यावरून आपल्याला कळतं बघितलं की ते जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याचं तोंड वगैरे सुजलेलं आहे। पण एवढं असताना देखील तो एंट्री करतो, सगळ्यांच्या बरोबर जेवण करायला मदत करायला चालू करतो। बेसिकली त्याला जेवण बनवायचा थोडासा एक्सपिरियन्स आहे पैलवानला, ते त्यामध्ये दिसलं, कारण तो आल्या आल्या पुऱ्या लाटायच्या कशा ह्या त्या श्रुती, अनुश्री, काजल आणि प्रणाली यांना तो शिकवत होता, गोल गोळे कसे करायचे किंवा कसं लाटायचं, हेच असतं। मराठी मातीमध्ये जन्म घेतल्यामुळे किंवा मराठी संस्कृतीमध्ये राहिल्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आदर आणि सन्मान ऑटोमॅटिकली आपल्याला असतो, जसं की ऋषिकेशला आहे, एवढे त्याला टाके पडून देखील तो एंट्री करतोय आणि त्या सगळ्या कामामध्ये त्याला सगळ्यांना मदत करायला लागतो। त्यामुळे ऋषिकेश बद्दल जेवढं बोलल तेवढं खरंच कमी आहे, तो एक नंबर माणूस आहे, त्याचा नाद करायचा नाही, त्यात काय विषय नाही आहे। त्यानंतर श्रुतीला एक टास्क देण्यात आला होता की बाबा
ती जे फॉरेनची पाटलीन जर तुम्ही पिक्चर बघितला असेल तर फॉरेनची पाटलीनमध्ये कसं जी इंग्लिश बोलणारी पाटलीन होती, इंग्लिश बोलणारी पाटलीन कसं तिच्या लँग्वेजमध्ये किंवा काही येत नसताना ती ट्राय करत होती जेवण बनवायचं, तसा तिने एक सीन क्रिएट केला होता. आणि प्रणाली जी आहे, प्रणाली आणि अनुश्री तिच्या सासूबाईचा रोल करत होते. आणि प्रणाली आणि अनुश्री सासू आणि श्रुती ही सून, आणि फॉरेनची सून असल्यामुळं ते कशी लाटायचे, ते पुऱ्या कशा करायच्या अशा टाईपमध्ये जोक्स क्रॅक होत होते. ते बघून खरंच खूप भारी वाटत होतं. आणि असंच जर रोज चालत राहिलं तर खरंच खूप मजा येईल किंवा खूप भारी वाटेल बघायला. त्यामुळे श्रुतीचं पण जेवढं करेल तेवढं अभिनंदन कमीच आहे. त्यानंतर अथर्व, पवन, रेवती आणि गायत्री हे मंदिर सजावटीचं काम करत होते. मंदिर सजावट म्हणजे काय की बाबा फुलं लावणे, फुलांच्या त्या पट्ट्या लावणे, साफसफाई करणे किंवा देवाच्या आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी सजावट करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी करणे, हे सगळं काम म्हणजे बेसिकली जेवण ज्यांना येतं ते जेवण बनवायचं काम करत होते आणि जेवण ज्यांना येत नाही ते असं बाकीचं आपलं सजावटीचं काम वगैरे करत होते. बेसिकली जेवण सगळं बनवून झाल्यानंतर तिथल्या लहान मुलांना जेवण वाढायला म्हणजे वाढण्यात आलं, सगळ्या लहान मुलांना जेवण देण्यात आलं. त्यांना सेठी सुंदरी आणि गावरान बोस या दोघांच्याकडून ते जेवण सर्व करण्यात आलं आणि ते जेवण त्यांना वाढण्यात आलं. याच्यानंतर मेन टास्कची सुरुवात झाली. बेसिकली त्याला मेन टास्क म्हणता येणार नाही कारण ते पण एक एंटरटेनमेंटच होतं थोडंफार, कारण त्याच्यामध्ये गुडघ्यावरती जाणे, लोटांगण घालणे असं करून 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 त्या पंत्या लावायचं काम होतं, हेच टास्क होता. त्यानंतर त्या टास्कचे विनर पण भरपूर लोक झाली. पण टास्क असा टास्क सारखा टास्क नव्हता कारण याच्यामध्ये जोड्या नव्हत्या किंवा ग्रुप नव्हते, त्यामुळे यात असं एलिमिनेशन करण्यासारखं किंवा असं काही टास्क नव्हता. तर बेसिकली असा हा आजचा एपिसोड होता. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर तर नक्की करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये काय तुमच्या मनातल्या भावना आहेत त्या नक्की सांगायला विसरू नका. चला भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.